नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश विलास पाटील आज तुमचे माझ्या व्लॉगमध्ये स्वागत करतो। मागच्या व्लॉगमध्ये तुमच्यातले काही जण मला म्हटले की मी माझा व्लॉग मराठीत बनवू, तर आज मी माझा व्लॉग मराठीतच बनवेल। बघा, काल घृष्णेश्वर दर्शन करून आम्ही भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी निघालो होतो। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे हनुमानजींचं मंदिर आहे, मग गेला असं वेगळं भद्रा मारुती हे नाव का दिलंय? आता मी तुम्हाला सांगतो। बघा, भद्रा मारुती येथे हनुमानजींचं एक झोपलेल्या अवस्थेत एक खूप मोठी मूर्ती आहे, जी भारतात 3च ठिकाणी आहे। आता ते 2 ठिकाण कोणते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। त्यातलं एक ठिकाण आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलताबाद येत आहे। जुन्या काळात एक भद्रसेन नावाचा एक खूप मोठा राजा होतो। तो श्रीरामांची भक्ती करायचा, त्यांची गाणी गायचा, त्यांची भजनं गायचा। आणि एके दिवशी हनुमानजींना ती भजने ऐकू आली जेव्हा ते आकाश मार्गाने प्रवास करत होते। त्यांनी खाली येऊन बघितलं तर तिकडचं भक्तिमय वातावरण त्यांना खूप आवडलं आणि त्यांनी इथेच भव्य योग मुद्रा धारण करण्याचा निश्चय केला। आणि तेव्हापासूनच ते इथे भव्य योग मुद्रा धारण करून इथेच आहेत आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देत आहेत। आणि ही होती या मंदिराची गोष्ट। मग आम्ही भद्रा मारुतीला पोहोचल्यावरती इकडचा परिसर खूपच सुंदर होता। आम्ही मंदिरात आलो तेव्हा इकडचं वातावरण सगळं भक्तिमय होतं। आम्ही जधी मंदिरात गेलो तेव्हा ही मूर्ती पाहून आम्हाला एकदमच मनाला शांत व बरं वाटलं। तिकडचं दर्शन करून आम्ही बाहेर आलो तेव्हा आम्हाला शनिदेवांचंही मंदिर दिसलं, तिथेही आम्ही दर्शन घेतलं आणि आम्ही थोडा वेळ तिथंच थांबलो, कारण त्या भक्तिमय वातावरणात आम्ही खूप रमून गेलो होतो। मग त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो वेरूळच्या लेण्या बघायला। आता त्याचाही व्लॉग मी नक्की टाकेल, त्याच्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। बाय।